मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप खूप छान असतात. आणि कालचा डे खूप सुंदर गेला आमचा. सॉरी मी मध्ये ब्लॉग घेतला नाही मी, कारण का ते अलाउड नव्हतं ब्लॉग वगैरे घेतलं, सो मी ब्लॉग नाही घेतला. पण कालचा दिवस खूप सुंदर होता, छान झालं, सुंदर आता आम्ही नेक्स्ट डे आम्ही चाललो आहे कुठलं तरी हेला टेम्पलला. ते आय डोंट नो दॅट टेम्पल कुठलं टेम्पल आहे ते, जसं मला सांगत तसं तुम्हाला मी सांगत आहे. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि आता जस्ट आम्ही चहा पिला इथं. रात्रीचा चहा थोडासा ओके होता आणि आजचा चहा खूप बेस्ट होता. कसं वाटतं हे बीचवरती मी नाही येणार. सो माझी सिस्टर प्रमाणे अँड गाईज आत्ता जस्ट रूमवरनं आम्ही आंघोळ वगैरे करून आलो. आणि आमच्या रूमच्या समोर एक बीच आहे, पण आम्ही रात्री गेलो होतो पण एवढं काही दिसत नाही बिकॉज सगळा अंधार होता. सो आत्ता आम्ही आलो आहे, तो बीच आहे हा वाला फुल आणि सो एवढी मज्जा आली ना. कालचा फर्स्ट डे आमचा होता, आज सेकंड डे. आजचं काय मज्जा येईल काय माहिती, आणि किती एन्जॉय करू किती नाही हे गॉड नोज. सो स्टे ट्यून विथ मी, तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. ओके. कसं वाटलं भेटून महादेवाला दर्शन झालं तर कसं वाटलं? एक पॉझिटिव्ह वाईब आलेली आहे माझ्यामध्ये. अजून काय वाटलं? अनएक्सपेक्टेड हात लावून कसं वाटलं? सुंदर, म्हणजे शब्दात ह्याचं मी वर्णन करू शकत नाही. इतका सुंदर दर्शन झालं. आणि आता मी जस्ट चहा नाश्ता केलेला आहे. ते फक्त उत्तम मी आणलं, तो उत्तम मी खाल्ला आहे आणि उत्तम खाल्लं आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरचं दर्शन. मुर्डेश्वरला तिथे शंकराची खूप मोठी मूर्ती ती बघायला आलं. आणि आता गाडीची वाट बघतोय. गाडी आल्यानंतर आम्ही गाडीत बसून जाणार. तुम्हाला भेटते मी गाडीमध्ये बसल्यानंतर. ओके. आम्ही जस्ट मुर्डेश्वरचं टेम्पल. कुठल्या गाडी थांबू का? 2 मिनिट. काम चाललंय अजून, झालेलं आहे कलरिंगचं काम चाललंय. कलर खराब झाला. सी द व्ह्यू, इतका सुंदर व्ह्यू आहे ना पास रे पास. and I cannot expect this thing. मोबाईल सांभाळ. मला फोटो शेअर करा. फोन सांभाळ. हे फोन सांभाळ. हे नंतर कर. आजचे ना अजून खूप आहे. आम्ही परत ह्याच्या बाहेर आलो, वरती जे गेलो होतं त्याच्यात परत खाली आलो आम्ही. आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे. आता बघू आतलं कसं होतंय, कसं दर्शन होतंय कसं नाही ते तुम्हाला दाखवतो. गाईज आता आम्ही जस्ट सगळं स्टेअरकेस सगळं चढलो आणि आता आम्ही आलो आहे शंकराच्या मूर्तीपाशी. हे बघा शंकर. आता आपण केव्ह जाणार. वी आर गोईंग ॲट केव्ह. पण कुठलं केव्ह हे माहिती नाही, जोपर्यंत केव्ह माहिती पडणार नाही. म्हणजे एवढं माहिती की केव्ह आहे, पुढचं माहिती नाही. सो स्टे ट्यून. मी काढते ना माझं.
दिस टू ब्युटिफुल. तुम्हाला मी समोरून दाखवते. सी द व्ह्यू, हे आहे ते याना केव्स. अप्रतिम आहे. पुन्हा असं खूप सुंदर आहे. करायला चाललं आता चॉईस काय माहिती कसं होईल. लेट्स होप फॉर द बेस्ट. कसं होईल कसं नाही. सो स्टे ट्यून. आणि जस्ट आम्ही पोचलो आणि फुल ऑन जंगल आहे. काय तिथे काय काय होते काय काय ते तुम्ही दाखवलं. फुल ऑन जंगल आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट की आमचा प्रवास खूप चांगला जाईल. अँड फुल ऑन जंगल. सो देखो कसं बघू आपण. आता मी वॉकिंग करू शकतो. कसे आले हे आहे हाफ याला केस. अजून यायचे आहेत आणि स्लोली चालतो आहे. आणि जरा उतार आहे एखाद्या गाडी ते गेला तर डायरेक्ट खाली असं आहे ते. एवढंच आहे पण आमचं चुकलं. फुल ऑन आम्हाला ते सगळं फिरवून जायचं. म्हणजे तिकडून असं जायचं आहे ते तिथपर्यंत. फर्स्ट हे एवढं सगळं आम्हाला फिरून जायचं. होप फॉर द बेस्ट कसं जायचं आहे ते. आणि देखेंगे अभी कैसे जाने का क्या करना है. सो लेट्स गो फास्ट. इकडून आता आम्ही सगळे गाडीत बसलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे. पण चाललो आहे मी. सो आमची ट्रिप अख्खी झाली नाही आहे. आमची ट्रिप अर्धीच झाली आहे. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी लगेच निघालो बिकॉज थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि थोडी इमर्जन्सी होती. म्हणून आम्ही लगेच आमची ट्रिप अर्धी सोडून परत पुण्याला आलो. आणि जे इन्सिडेंट झाला आमच्या फॅमिलीमध्ये तो असा धक्कादायक पण आहे थोडासा. आणि तुम्हाला समजूनच जाईल की काय म्हणजे काय फील होतं आणि काय नाही फील होत ते तुम्हाला समजेलच. सो आता बघू नेक्स्ट ट्रिप कधी राहील त्या टायमिंगला ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करेन. सो माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझे फॉलोअर्स वाढवा प्लीज. थँक्यू.